मी ऑर्डर लावली होती. देवाच्या ठिकाणी पण लोक सोडत नाही, या ठिकाणी चोरी झाली होती. सुरुवातीलाच बघितलं असेल आमच्यासोबत काय घडलंय. नमस्कार, मी नेहा, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट. आज मी तुमच्यासोबत माझा शेअर करते आहे वर्किंग डे. माझ्या लग्नानंतर माझी पहिली स्टुडंट होती, तिचं आज होतं लग्न आणि तिची बुकिंग मी घेतलेली होती. पहाटे 5:30 वाजेला निघाली होती आणि तिथे मी 7 वाजेला पोहोचली होती. ब्राईड म्हटली होती की मी 6 वाजेलाच तिथे पोहोचते. ती रूम पण नाही. पोलीस म्हणतात सध्या काहीच नाही होऊ शकत, जोपर्यंत त्यांची कुठली टीम येणार आहे. आता मला काय कळत नाही काय करायचं. सरळ सरळ आम्ही जाणार आहे दर्शनाला, कारण इथे झाली चोरी आणि आमचं काही सामान लावण्याचं काही बजेट नाही होतं. त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे फिरतोय. नवरीचं काही आता पता नाही, 1.5 तास काही येत नाही ती, आधीच तिने लेट केलं. देवीच्या मंदिरात दर्शनाला आम्ही जात होतो. त्या टाइमला हिला मध्ये सुचलं वॉकिंग करणं. आणि या ठिकाणी पोलीस आलेले आहे. अशा प्रकारे मंदिरही बंद आहे, आम्हाला दर्शन आतमध्ये एकदा या चोरांची कृपा बघा, आम्हाला रूम बघा किती छान मिळाली. आता या ठिकाणी आम्हाला नवरीचा मेकअप करायचा आहे. कसा झाला प्रवास? पहाटे लवकर येऊन सुद्धा आम्हाला ब्राईडला खूप झटपट पटापट असंच आम्हाला आवरावं लागलं होतं. त्याच्यानंतर मी त्या 2 सायडर सुद्धा केल्या. नवरीची हेअरस्टाईल राहू दिली, आधी नवरीच्या नथचं करून टाकलं, नथचं आधी आवरून दिलं त्याच्या खूप फास्टमध्ये. आणि तसेच मी तिच्या बहिणीचं सुद्धा आवरून दिलंय ना, खूप सुंदर असं. आणि जसे मिळाले मी तशा फुलांमध्ये तिला ट्रेंडिंग हेअरस्टाईल. परिस्थिती कशी पण असो, पण आम्हाला ब्राईड वेळेवरच रेडी करून द्यावं लागलं. आता तुम्ही बघू शकता, आम्ही ज्या ठिकाणी धान्य ठेवतात मंदिराचं त्या ठिकाणी आम्ही नवरीचा मेकअप वगैरे केला. नवरीला सायडर बाकीचे सगळ्यांना रेडी करून दिलं. हेअरस्टाईल करत असतानाच नवरीने मला तिथेच रिव्ह्यू दिला होता की ताई, बाकी काही असो तुझा मेकअप खूप छान होता. त्याच्यानंतर मी परत नाश्ता केला, कारण आधी मी 2 घास खाल्ले होते. तर नवरीची नणद आली होती. त्याच ठिकाणी ह्या आजी पोलिसांसाठी जेवण वगैरे बनवत होत्या. त्या ठिकाणी आजी माझ्यासोबत बोलत होते की नवरी खूपच छान दिसत होती. असं कोणी कौतुक केलं की खूप छान वाटतं. त्या ठिकाणी फुलं तर हे मिळतच नव्हते, पण कसे तरी अकोल्यावरून मी फुलं आणले आणि ते फुलं असे खूप चिमलेली जिप्सी मिळाली आम्हाला. नंतर आवरलं आम्ही आणि नवरीला सुलग्न लावण्यासाठी गेलो आम्ही तिथे. त्या ठिकाणी नवरीची नणद पण आम्हाला छान अशी पोच देत होती. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायसाठी. आमच्या पंगतची गोष्टच ही वेगळी असते. आमच्या भाजीला तोडच नाही, वांग्याची भाजी हे खूपच भारी होतं तिथे. मग नवरीची ज्वेलरी वगैरे नेट करून दिली. आणि नवरीची बहीण कसं काय सुटणार आहे या ठिकाणी. नवरीची बहीण सुद्धा मटकरी इथे उभी राहत. नणदच्या मुलांनी छानपैकी असं तोंड फोडून आलेला होता आमच्याकडे. बिचारा रडत बसला होता. आम्ही सगळ्यांना कॉल करत बसलो, पण एकाने फोन नाही उचलला. तब्बल 4-4:30 वाजेला नवरी आमच्या जवळ आली. आणि बघू शकता कुठल्या हालतमध्ये ती आलेली होती. तिची हेअरस्टाईल कोणीतरी फ्रंटच्या हेअरस्टाईल मध्ये तरी त्यांनी पदर फिरवला होता, म्हणून ते निघाले होते हेअर, पण बॅक साईडचे हेअर जसे तसेच होते. त्यानंतर आम्ही पट्ट असं त्याची विधीचं लुक आटपलं आणि खूप सुंदर असं ते विधीचं लुक पण खूप छान झालं. आणि त्या ठिकाणी मला 5 मिनिटांमध्ये नऊवारी साडी घालून दाखव. खूप लेट झाल्यामुळे सगळे चिडचिड करायचे, कारण मला सुद्धा जाण्यासाठी 6:30 वाजले होते त्या ठिकाणी. कारण मी थोडा वेळ बसली होती, कारण नवरीला लेन्स काढून पाहिजे होते. मग तिची सप्तपदी सुरू होती, म्हणून तोपर्यंत मला तिथे त्यावेळेस थांबावं लागलं होतं. नवरीला रेडी केलं आणि माझं महत्त्वाचं काम म्हणजे माझा रिव्ह्यू घेणं. तुम्हाला पण या दोन्ही लुक पैकी कुठला लुक आवडलाय कमेंट करून मला नक्की कळवा. माझी जुनी स्टुडंट आहे. खूप छान मेकअप झाला, खूप आवडला मला, स्पेशल वाटलं काहीतरी. या ठिकाणी आपलं झटपट पटापट हेच गाणं मला या ठिकाणी लावा वाटत होतं, कारण तशीच परिस्थिती. या ठिकाणी नवरीला विधीसाठी रेडी केलं आणि ती मला बाय बाय करून गेली. सनसेट झालेलं होतं आणि मी गेली देवीच्या दर्शनाला. आणि बघा ही काय म्हणते, या मॅडमला नुसतं आता या बायाला सांगायचं कसं. हेच केल्यावर आमची मार्केटिंग होती. परत आम्ही गेलो लेन्स काढण्यासाठी, पण विधीचा कार्यक्रम तिथे सुरू होता. मग या ठिकाणी आम्हाला 6:30 वाजले होते निघायला आणि घरी पोचता 8 वाजले होते आम्हाला. अशा प्रकारे मी हा व्हिडिओ इथे संपत आहे. धन्यवाद.